सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सव्वसाहूणं जीवमजीवं दव्वं जिणवर्वसहेण जेण नितिष्ठं देवीन्दविन्दवन्दं वन्दे तं सर्वदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं। जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता, वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। श्री नेमिचंद्र सिद्धांती देव विरचित बृहद्रव्य संग्रह ग्रंथामध्ये आपण द्वितीय अधिकारामध्ये 31व्या गाथेच्या आधारे द्रव्याश्रवांची चर्चा करीत आहोत। या क्रमामध्ये आपण काल दुसरं कर्म जे की दर्शनावरण कर्म आहे आणि त्याच्या सुद्धा उत्तर प्रकृतींमध्ये ज्या निद्रा 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 प्रचला 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 आणि स्त्यान वृद्धी या निद्रा संबंधीच्या प्रकृती आहेत त्यांचा आपण अभ्यास केला। आता आपण पुढच्या कर्मांविषयी जाणून घेऊया। तर घाती कर्मांमध्ये ज्ञानावरण दर्शनावरण असे 2 कर्म झाल्यानंतर मग तिसऱ्या क्रमांकाचं कर्म येतं मोहनीय कर्म। ज्ञानावरण दर्शनावरण आणि मग मोहनीय। आता या मोहनीय कर्मामध्ये बघा, या मोहनीय कर्मासंबंधी आपण मागच्या गाथेमध्ये चर्चा केली होती तेव्हा ते भावाश्रवांसंबंधी चर्चा केली होती। भावाश्रव म्हणजे आत्म्याचे परिणाम। आता आत्म्याच्या परिणामांची चर्चा नाहीये, त्या आत्म परिणामांच्या निमित्ताने जो काही बाह्य पुद्गल कर्मांचा गठ्ठा जीवाकडे आकर्षित होतो त्या बाह्य पुद्गल असणाऱ्या म्हणजे स्पर्श रस गंध वर्णाने सहित अशा मोहनीय कर्माची आता आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत। मग ते मोहनीय कर्म जे आहे घाती कर्म की जे जीवाच्या सुखरूपी गुणाला घाततं आणि असं जे मोहनीय कर्म आहे त्या मोहनीय कर्माचे 2 प्रकार पडतात। पहिल्यांदा 2 प्रकार पडतात, एक आहे दर्शन मोहनीय कर्म आणि दुसरं आहे चारित्र्य मोहनीय कर्म। ठीक आहे। आता मग प्रकृती किती आहेत याचे पोटभेद किती आहेत, तर बघा या मोहनीय कर्माचे एकूण 28 पोटभेद आहेत, म्हणजे 28 प्रकार आहेत, 28 प्रकृती आहेत। मोहनीय कर्म म्हटलं की त्याच्या उत्तर प्रकृती 148 प्रकृतींमध्ये ज्ञानावरणाच्या 5, दर्शनावरणाच्या 9 आणि मोहनीय कर्माच्या 28 प्रकृती आहेत। मग त्या कोणकोणत्या कशा कशा, तर त्या मोहनीय कर्माचे पहिल्यांदा 2 प्रकार होतात, दर्शन मोहनीय चारित्र्य मोहनीय। आता दर्शन मोहनीयाचे 3 प्रकार असतात। दर्शन मोहनीयामध्ये 3 कर्म येतात आणि चारित्र्य मोहनीयामध्ये 25 कर्म येतात। याची चर्चा खूप चांगल्या रीतीने आपण पूर्वी केलेली आहे, त्यामुळे माझं काम खूप हलकं झालेलं आहे। आता सांगणं माझ्यासाठी खूप सोपं आहे। आठवलं का तुम्हाला थोडंसं? अनंतानुबंधी क्रोध मान माया लोभ, अप्रत्याख्यानावरण क्रोध मान माया लोभ, प्रत्याख्यानावरण क्रोध मान माया लोभ, संज्वलन क्रोध मान माया लोभ, हे 16 आणि हास्य रती अरती शोक भय जुगुप्सा स्त्रीवेद पुरुषवेद नपुंसकवेद हे 9। 16 आणि 9 25, हे 25 प्रकार झाले चारित्र्य मोहनीयाच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मांचे। मग हे मागच्या व्याख्यानामध्ये झालेलं असताना आज पुन्हा का सांगता आहात? तेच तर सांगतोय, मागच्या व्याख्यानामध्ये आपण जीवाच्या परिणामांची चर्चा केली होती आणि आता त्या परिणामांच्या आधारे जे पुद्गल कर्म बांधलं जाणार
त्यांची चर्चा या गाथेमध्ये आहे. म्हणजे हास्य. आता हास्य म्हटल्यावर जीवाला हसण्याचा भाव होतो. एखादा विनोद ऐकल्यानंतर किंवा जीवनातील विसंगती पाहिल्यानंतर सहजच माणसाला हसू फुटतं. हास्याचा काय उत्फुल्लतेचा असा एक परिणाम होतो. त्या हास्य नावाच्या परिणामाचं नाव आहे भावाश्रव. आणि इकडे आपल्याला हसण्याचा भाव झाला रे झाला की इकडे हास्य नावाच्या कर्माचा काय होतो, बंद होतो किंवा आश्रव होतो. त्याचं नाव आहे हास्य नावाचं द्रव्य कर्म. समजलं का? एक मला राग आला, मी चिडलो, मी संतापलो, मला क्रोध आला, तर मला जो क्रोध आला त्याचं नाव आहे क्रोध भावाश्रव. आणि त्या क्रोधाचं निमित्त बनून नवीन क्रोध कर्म जे की पुद्गल स्वरूप आहे, गठ्ठा रूप आहे, द्रव्य कर्म आहे, ते येऊन माझ्याकडे आकर्षित होतं आणि नंतर बांधलं जातं. असं जे कर्म आहे त्या कर्माला बाकी काय म्हणतात, द्रव्याश्रव असं म्हणतात. ठीक आहे, गोष्ट लक्षात आली. तर अशा प्रकारे 25 प्रकारचे जीवाचे भाव आपण पाहिले होते. बस त्या भावांच्या निमित्ताने पुन्हा त्याला 25 प्रकारचे कर्म सुद्धा बांधले जातात, जीवाकडे आकर्षित होतात. त्यालाच चारित्र्य मोहनीयाचे 25 प्रकार म्हणतात. जरा क्रम उलटा झाला हो. पहिल्यांदा दर्शन मोहनीय घ्यायला पाहिजे होतं, पण हरकत नाही. चारित्र्य मोहनीय पहिल्यांदा आपल्याला झालेला होता, म्हणून त्याचे 25 प्रकार आपण आता पाहिले. लक्षात आले का? दोन्हीमध्ये फरक लक्षात आला का? क्रोध 2 प्रकारचा, मान 2 प्रकारचा, माया 2 प्रकारची, लोभ 2 प्रकारचा. तर आतापर्यंत तुम्ही 4 प्रकारचे सांगितले होते ना. क्रोध 4 प्रकारचा, मान 4 प्रकारचा. हेच तर समजून घेण्याचं आहे की ते 4 प्रकार सांगितले होते कषायांच्या तीव्रतेच्या अपेक्षेने. आणि आता आम्ही 2 प्रकार सांगतो आहोत, ते जीवामध्ये होणारे आणि कर्मांमध्ये होणारे. एक जीवाश्रव आणि एक अजीवाश्रव, एक भावाश्रव आणि एक द्रव्याश्रव. समझ में आया? तुमचा चेहरा आहे की नाही? तुमचा चेहरा आहे की नाही? आहे. तो 2 प्रकारचा आहे. 2 प्रकारचा. कसला 2 प्रकारचा? एक तुमचा आहे तो, आणि दुसरा तसाच आरशात दिसतो तो. काय? एक स्वतःचा चेहरा आणि एक आरशात दिसतो तो. तो तसाच दिसतो ना, आरशातला काय वेगळा दिसतो? तसाच दिसतो. पण 2 चेहरे झाले, पण दोन्ही चेहऱ्यांमध्ये फार फरक आहे की हा चेहरा आमचा आहे आणि आरशात दिसतो तो चेहऱ्यावरती हात फिरवला किंवा त्या चेहऱ्याला काही आणखी काही तिथे कोणत्याही प्रकारचा इजा झाली तरी आम्हाला काही फरक पडत नाही. त्याचप्रमाणे येथे क्रोध 2 आहेत. एक आमच्यामध्ये होणारा आणि एक कर्मरूप असणारा, एक जीव स्वरूप असणारा आणि एक कर्म स्वरूप असणारा. यालाच येथे भावाश्रव आणि द्रव्याश्रव असं म्हटलेलं आहे. समजलं का? तर आज आपण चर्चा करतो आहोत ती द्रव्याश्रमांची. तर अशा प्रकारे कर्मांमध्ये सुद्धा चारित्र्य मोहनीयाच्या अंतर्गत 25 प्रकारचे कषाय कर्म येतात की ज्यांचा उदय झाल्यानंतर जीव बेहाल होतो, त्रस्त होतो, त्राहिमाम म्हणून तो सर्वत्र भटकत राहतो. आणि या कर्मांचा उदय झाल्यानंतर जीव अक्षरशः हतबल होऊन जातो, स्वतःचा पुरुषार्थ गमावून बसतो, अत्यंत दुःखी कष्टी अवस्थेला प्राप्त होतो. कुणामुळे? या कर्मांच्या उदयामुळे. आणि हे खरं आहे, कारण कर्मांचा तीव्र उदय झाला असता जीवाचा पुरुषार्थ जागृत होत नाही. जीव स्वतःचा पुरुषार्थ जागृत करीत नाही. असाच निमित्त नैमित्तिक संबंध आहे. बोला, एकेंद्रिय दशेमध्ये काय चौघल्यांना? एकेंद्रिय दशेमध्ये, निगोदी दशेमध्ये, 2 इंद्रिय 3 इंद्रिय दशांमध्ये कर्मांचा तीव्र उदय आहे. बोला, डास, अळी, मच्छर, बोला किती तीव्र उदय आहे कर्मांचा. मग जीव पुरुषार्थ करू शकतो का? बोला, सम्यक दर्शनाचा पुरुषार्थ करू शकतो का? संसार नष्ट करण्याचा उपाय, मुनी दीक्षेचा पुरुषार्थ, शास्त्र स्वाध्याय करण्याचा पुरुषार्थ काहीच नाही करू शकत.
का करू शकत नाही? कर्मांचा तीव्र उदय सुरू आहे. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता नाही आहे, परंतु सहजच ही दशा आहे की कर्मांचा तीव्र उदय असताना जीव पुरुषार्थ करीत नाही आणि त्यामुळे असं म्हणावं लागतं की कर्मांनी जीवाला पुरुषार्थ करू दिला नाही. सगळं मीच सांगतो आहे, समजून घ्यायची जबाबदारी तुमची आहे. जीव करीत नाही पुरुषार्थ, पण का करीत नाही? बोला. एवढ्या कर्मांच्या तीव्र उदयाला, बोला प्रदीप कुमारजी, एवढा कर्मांचा तीव्र उदय यायला, त्या कर्मांना अशा तीव्र प्रकारे उदयाला येण्याची संधी कुणी दिली? या जीवानेच दिली. कारण जीव गाफील राहिला, त्याने कर्मांचा संचय केला, महाभयंकर कर्म साठवले, त्यांना उदयाला येऊ दिलं. मग उदयाला आल्यावरती मग भोगायलाच पाहिजे. बोला. एखादा व्यक्ती जेलमध्ये जाऊन खूप रडतो आहे, त्रास करून घेतो आहे की मला जन्मठेपेची शिक्षा झाली, आता मी काय करू? अरे अब पछताए क्या होत जब चिड़िया चुग गई खेत. आता पश्चाताप करणं काय काय हाती आहे? काय मी एवढी वर्षी कसे काढू किंवा ही शिक्षा मी कशी भोगू, हा विचार शिक्षा झाल्यावर नाही करायचा, अगोदरच करायचा. ती चूक करण्यापूर्वी. तसंच इथे म्हणतात की आता ते वरचढ झाले. कोण वरचढ झाले? कर्म. आता ते कर्म वरचढ झाले, तुझा पुरुषार्थ मंद झाला, आता तुला ते कर्म भोगल्या वाचून पर्याय नाही. आणि तू जेव्हा पुरुषार्थ तीव्र करशील, आपोआप ते मंद पडतील, यात काही शंका नाही. असा त्यांचा निमित्त नैमित्तिक संबंधच आहे. म्हणून म्हणते समजून घेण्यासारखं तत्वज्ञान आहे. आणि हे अशा प्रकारचा बॅलन्स, अशा प्रकारचा खेळ, कशाचा? कर्मांचा आणि जीवाच्या पुरुषार्थाचा, हा पाठशिवणीचा खेळ अनादी काळापासून सुरू आहे. कधी जीवाचे परिणाम वरचढ होतात, कर्म मंद पडतं, कधी कर्म तीव्र होतं, जीवाचे पुरुषार्थ मंद पडतात. अशा प्रकारचा हा खेळ सदा चालू आहे. कशा प्रकारे कर्म वरचढ होतात, कर्मांचा उदय तीव्र होतो, तीव्रतम होतो आणि जीवाची दशा एकेंद्रिय, निगोती किंवा तुच्छ दशांमध्ये हा जीव जन्म मरण करीत राहतो. या उलट कधी कधी जीवाचा पुरुषार्थ तीव्र होतो, परिणाम त्याचे सुधारतात, कर्म मंद पडतात आणि हा 9व्या ग्रैवेयकापर्यंत जातो. कुठे? 9व्या ग्रैवेयकापर्यंत, म्हणजे 16 स्वर्गांच्याही वर. मग पुढे काय घडतं? तिथून मोक्ष जवळच आहे, तिथून उडी मारून मोक्षात जात असेल? नाही. पुन्हा त्या 9व्या ग्रैवेयकात जाऊन फुलून गुप्पा होतो, मी मोठा, मी अहमिंद्र. बोला. आणि मानी होतो, आणि लोभी होतो, आणि विषय कषायांमध्ये गुरफटतो. आणि 9व्या ग्रैवेयकामध्ये कशामुळे गेला होता? या मनुष्य भावामध्ये मुनी दीक्षा धारण करून, पिछी कमंडल धारण करून, महाव्रताचं पालन करून, ब्रह्मचर्य धारण करून, 28 मूल गुणांचं निरतिचार पालन करून, अतिचाराने युक्त नाही, दोषयुक्त नाही, निर्दोष पालन करून. कारण दोषयुक्त पालन केल्यानंतर 9वा ग्रैवेयक मिळत नाही. काय? बोला. आहे मिथ्या दृष्टी, पण परिणाम चांगले आहेत. मुनी दीक्षा पालन करण्याचे प्रामाणिक भाव आहेत, परंतु सम्यक दर्शन होऊ शकलं नाही, तर त्या परिणामांमुळे तो द्रव्यलिंगी मिथ्या दृष्टी जीव 9व्या ग्रैवेयकामध्ये, म्हणजे 16 स्वर्गांच्याही वर जे 9 ग्रैवेयक आहेत, त्यातल्या 9व्या ग्रैवेयकामध्ये, म्हणजे 16 आणि 9 25, तसं बघायला गेलं तर 25व्या स्वर्गात नसतात. 25 स्वर्ग 16च असतात. पण त्याच्या वरती 16 स्वर्गांच्या वर 9 ग्रैवेयक, 9 अनुदिश आणि मग 5 अनुत्तर विमान, अशी रचना आहे ऊर्ध्वलोकाची. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जीवाचा पुरुषार्थ आणि कर्मांची ही संतती ही अनादी काळापासून अशीच सुरू आहे. मग जीवाने एवढा उत्कट पुरुषार्थ केला की या मनुष्य भव धारण केला
मुनी दीक्षा अंगीकार केली. बोला, मुनी दीक्षा धारण करायचं सोपं वाटतं तुम्हाला? 28 मूलगुण पालन करणं सोपं वाटतं? गृहस्थावस्थेच्या मानानं कठीण आहे. गृहस्थाशी तुलना करता सोपं नाही. मग ते तो करून दाखवतो प्रामाणिकपणाने, आणि फळ म्हणून नव्याग्रह विवेकात जातो. बोला, म्हणजे जीवाचे परिणाम काय झाले असले पाहिजेत? नक्की सुधारले असले पाहिजे, आणि कर्मांचा जोर कमी झाला असला पाहिजे. फळ काय मिळालं? काही नाही. पुढच्या घटकेला पुन्हा याचे परिणाम मलिन होतात, कर्मांचा उदय जोर मारतो, आणि त्या नव्याग्रह विवेकातून तिर्यंच गतीला प्राप्त होतो. अशा प्रकारे हे जीवाचे परिणाम आणि कर्मांचा उदय हा अशा प्रकारे सदाकाळ सुरू आहे. मग हे घडत असेल तर काय घडलं नाही? हे तर घडत आलं, मग काय घडलं नाही? घडलं हे नाही की कर्मांचा उदय तीव्र मंद होत राहिला, परंतु तो कधीही अभावाला प्राप्त झाला नाही. कर्म मंद झाले, परंतु कर्मांचा नाश झाला नाही. कर्मांचा अभाव, कर्मांच्या क्षयाला सुरुवात झाली नाही. बोला, तुम्हाला ताप आला असेल तर तो 3 डिग्री, 3.5 डिग्री, 4 डिग्री असावा? बोला, का 1 डिग्री असावा? अहो, ताप सध्याच्या काळात तर नावाला पण नको. काय का? कारण पहिल्यांदा बाजूला करून ठेवतात. होय, कोण जवळ पण करत नाही. 2-3 डिग्री पण नको आणि 1 डिग्री सुद्धा नको. म्हणजे आम्हाला काय पाहिजे? ताप मंद पाहिजे की तापाचा अभाव पाहिजे? अभाव पाहिजे. तेच झालं की या कर्मांचा मंदतेचा तर पुरुषार्थ झाला, परंतु अभावाचा पुरुषार्थ झाला नाही, आणि म्हणून आमचा मोक्ष मार्ग प्रशस्त झालाच नाही. समजले काय सांगायचं आहे? हे इथे समजून घेतलं पाहिजे की कर्मांच्या अभावाच्या पुरुषार्थाला प्रारंभ करायला पाहिजे होता, परंतु ते घडलं नाही. आमच्यामध्ये कशाय भाव होत राहिले? ते कधी तीव्र झाले, कधी मंद झाले, परंतु त्यांचा अभाव बाकी. एका जरी कर्माच्या अभावाला सुरुवात झाली असती तर मग पुढे जाऊन सकल कर्मांचा क्षय झाल्या वाचून राहिला नसता. तर अशा प्रकारे ही समजून घेण्याजोगी बाब आहे. आणि म्हणून येथे म्हणतात की आम्ही या सर्व कर्मांच्या परिपाटीला जाणून त्यांच्या नाशासाठी प्रयत्न केला पाहिजे. हे 25 प्रकार कशाचे? चारित्र्य मोनियाचे. त्यामध्ये 4 अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण, संज्वलन, आणि मग 9 नोकशाय. हे जीवाचे परिणाम आणि त्या जीवाच्या परिणामांच्या निमित्ताने बांधले जाणारे कर्म, आकर्षित होणारे कर्म, त्यांचं नाव काय आहे? द्रव्याश्रव आहे. आता आपण हे 25 प्रकार पाहिले चारित्र्य मोनियाचे. आता दर्शन मोनियाचे 3 प्रकार पाहूया. दर्शन मोनियाचे 3 प्रकार, तर ते कोणते आहेत पहा. तर ते आहेत मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक्त्व प्रकृती. हे सुद्धा आपण शिकलोय. कुठे माहिती आहे? जेव्हा आपण गुणस्थानांविषयी जाणून घेतलं होतं. 14 गुणस्थानांचा जेव्हा आपण संक्षेपामध्ये परिचय प्राप्त करून घेतला, तेव्हा पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या गुणस्थानाला जाणून घेताना या प्रकरणाला थोडीशी आपण काय दिलेली आहे? उजाळा दिलेला आहे, किंवा थोडासा आपण याचा परिचय प्राप्त करून घेतलेला आहे. बघूया. मिथ्यात्व नावाचं एक कर्म आहे, मिथ्यात्व कर्म. ते कोणत्या कर्मामध्ये येतं? दर्शन मोहनीयामध्ये. आणि दर्शन मोहनीय कुठे येतं? मोहनीय कर्मामध्ये. ठीक आहे ना? मग मिथ्यात्व नावाचं हे कर्म काय काम करतं? तुमचा काय अंदाज आहे? नावच मिथ्यात्व आहे त्याचं. म्हणजे ते जीवाला मिथ्या दृष्टी करत असणार, म्हणजे सम्यक्त्व उत्पन्न करू देत नाही. हे कामच आहे त्याचं. मिथ्यात्व कर्म जीवाला सम्यक्त्वाची प्राप्ती करू देत नाही, म्हणजेच खऱ्या देव शास्त्र यांचं श्रद्धान करू देत नाही.
म्हणजेच स्वतःच्या आत्महिताचा विचार करू देत नाही, म्हणजेच विवेकाला काळीमा फासते. कोण? मिथ्यात्व नावाचं कर्म. तुम्ही लाख समजावून सांगा अभयना, 363 मिथ्या मतांची स्थापना करणार, पण आपल्या आजोबांचं ऐकणार नाही. कोण हा? मारीची की महावीर? महावीरांचा पूर्वभवाचा नाव, महावीरांचा जीव, पण खूप लाखो करोडो वर्षांपूर्वी आदिनाथांचे पौत्र असताना मारीचीचा जीव 363 मिथ्या मतांची स्थापना करतो. बोला काय अद्भुत आहे. कशाच्या प्रभावामुळे? मिथ्यात्व नावाच्या कर्मामुळे. की अशी बुद्धी होते की नाही, देवशास्त्र गुरुचा बहुमान येत नाही, देवशास्त्र गुरुची श्रद्धा होत नाही, 7 तत्व 6 द्रव्य यांचं श्रद्धान होत नाही, अविवेक जन्मतो आणि मग मिथ्यात्वाची उत्पत्ती होऊ न देण्यामध्ये कारणरूप असं जे कर्म आहे त्याचं नाव मिथ्यात्व नावाचं दर्शन मोहनीय कर्म आहे. पुढचं आहे सम्यक मिथ्यात्व. पुढचे पहिल्यांदा घेऊया. सम्यक्त्व प्रकृती ही जी तिसरी आहे, तिसरं कर्म आहे ते पहिल्यांदा घेऊया. हे सम्यक्त्व प्रकृती नावाचं कर्म काय करतं विचारणार नंतर, तुम्ही सांगायचं. सम्यक्त्व प्रकृती नावाचं कर्म असं आहे की जे सम्यक्त्वाची सत्ता तर घातत नाही, म्हणजे सम्यक दर्शन तर नष्ट करत नाही, परंतु सम्यक दर्शनामध्ये दोष उत्पन्न करतं, सम्यक दर्शनामध्ये मलिनता आणतं. असं जे कर्म आहे त्याचं नाव आहे सम्यक्त्व प्रकृती. ठीक आहे ना? म्हणजे दर्शन मोहनीयाच्या 2 प्रकृती झाल्या, 2 कर्म झाली. पहिलं होतं मिथ्यात्व की ज्याने सम्यक्त्वाला उत्पन्नच होऊ दिलं नाही, आणि दुसरं सम्यक्त्व प्रकृती की ज्याने सम्यक दर्शनाला उत्पन्न तर होऊ दिलं परंतु त्याच्यामध्ये दोष ठेवले, मलिनता ठेवली, त्याला निर्दोष होऊ दिलं नाही. बोला. त्याचं वर्णन येतं की एखादा सम्यक दृष्टी जीव सुद्धा कधी कधी कषायवश अशा प्रकारची धारणा करतो की शांतीनाथ भगवान शांती देतात. बोला. त्यांच्या निमित्ताने शांती होते. पार्श्वनाथ भगवान संकट हरण्यामध्ये निमित्त बनतात. बोला. अशा प्रकारे एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता मानत नाही तो, परंतु त्याच्या सम्यक्त्वामध्ये अमुक एका देवाप्रती अतिभक्ती बंद झाली. काय होतं की अमुक एका भगवंताप्रती विशेष भक्ती आणि अमुक एका भगवंताप्रती उदासीनतेचा भाव. अशा प्रकारे देवशास्त्र गुरूंमध्ये जो तरतमतेचा भाव केला जातो ना, त्याचं नाव आहे हा सम्यक्त्व प्रकृतीचा उदय, की ज्याच्यामुळे सम्यक्त्वामध्ये काय होतात, दोष उत्पन्न होतात. ठीक आहे. त्यानंतर पुढचं येतं ते सम्यक मिथ्यात्व. आता सम्यक मिथ्यात्व नावाचं काय कर्म करतं, तर सम्यक मिथ्यात्व नावाचं कर्म जे आहे ते जीवाला सम्यक्त्व पण उत्पन्न होऊ देत नाही आणि मिथ्या दृष्टी पण करत नाही, मध्येच टांगतं ठेवतो. की ज्या कर्माच्या उदयाच्या निमित्ताने जीव ना सम्यक दृष्टी राहतो ना मिथ्या दृष्टी राहतो, त्यांच्या सीमेवरतीच राहतो आणि नंतर मिथ्या दृष्टी होतो. काय काय सांगितलं? नंतर मिथ्या दृष्टी होतो. असं जे कर्म आहे की जे जीवाला सम्यक्त्वापासून च्युत करतं, मिथ्यात्वामध्ये आणून सोडणार आहे, पण मधली जी अवस्था आहे ना सम्यक दृष्टी ना मिथ्या दृष्टी, अशा प्रकारच्या अवस्थेला कारणीभूत जे कर्म आहे त्याचं नाव सम्यक मिथ्यात्व नावाचं कर्म. बरोबर. आणि ही जी दशा आहे ना ती फार घातक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे या कर्माचा उदय किती काळ राहतो विज्ञाना? अंतर्मुहूर्त काळ राहतो. अंतर्मुहूर्त काळ, त्याच्यापेक्षा जास्त या कर्माचा उदय राहत नाही. म्हणजे एकतर तो मिथ्यात्वामध्ये जाईल, मोस्टली मिथ्यात्वामध्येच जातो आणि कदाचित सम्यक्त्वामध्ये. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्याचा काळ अंतर्मुहूर्तच आहे. आणि ही दशा इतकी घातक आहे पाटीलांना, इतकी घातक आहे की या काळामध्ये यम सुद्धा काही बिघडू शकत नाही जीवाचं.
काय सांगितलं? यम सुद्धा काही बिघडू शकत नाही. म्हणजे साक्षात मृत्यू सुद्धा त्याला शिवत नाही, त्याचं मरण होत नाही या दशेमध्ये. या अंतर्मुहूर्त काळामध्ये जीवाचं मरण देखील होत नाही. म्हणजे मरण सुद्धा तेव्हा स्वीकारतो, बाबा तू एकतर सम्यक दृष्टी हो नाहीतर मिथ्या दृष्टी तर हो, मधल्या अवस्थेला नाही. म्हणजे किती ही हीन दशा असली पाहिजे, कल्पना करा. हा, कुठे कुठल्याच बाजूचा त्याचा निर्णय नाहीये अशा प्रकारचे. तर अशा प्रकारे दर्शन मुनी, कुणाला काही विचारायचंय विचारा बरं या तीन कर्मांसंबंधी. मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक्त्व प्रकृती. अशा दर्शन मोहनीय कर्माच्या तीन प्रकृती असतात. आता एक तुम्हाला याच्यातली फार महत्वाची गोष्ट सांगू, फार महत्वाची. संसारी जीवांना दर्शन मोहनीयाच्या किती प्रकृती असतात? दर्शन मोहनीयाचे किती कर्म असतात सांगा? तीन नसतात, एकच असते. मग आता तर तुम्ही तीन सांगत होता, ऐका. तर एकच असते मिथ्यात्व नावाची प्रकृती. परंतु जेव्हा जीव पहिल्यांदा सम्यक दर्शनाची प्राप्ती करतो, हे फार महत्वाचं आहे बरं का. म्हणजे सर्व मिथ्यादृष्टी जीवांना अनादी काळापासून दर्शन मोहनीय म्हणजेच मिथ्यात्व नावाची एकच प्रकृती असते, म्हणजे एकच कर्मगठ्ठा असतो. परंतु जेव्हा जीव पहिल्यांदा सम्यक दर्शनाची प्राप्ती करतो त्या समयाला त्याच्या दर्शन मोहनीय नावाच्या कर्माचे तीन तुकडे पडतात. पहिला तुकडा मिथ्यात्व, दुसरा तुकडा सम्यक मिथ्यात्व आणि तिसरा तुकडा सम्यक्त्व प्रकृती. देशपांडे सर, याचा अर्थ प्रत्येक जीवाला पहिल्यापासूनच दर्शन मोहनीयाच्या तीन प्रकृती असतात असं नाही. पहिल्यांदा मिळून एकच दर्शन मोहनीय म्हणजे मिथ्यात्व असा एकच गठ्ठा असतो जीवाकडे. नंतर त्याचे तीन तुकडे पडतात. खरं म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये भरपूर शंका व्हायला पाहिजे. पहिल्या गुणस्थानात मिथ्यादृष्टी आहे. हा, पहिल्या गुणस्थानात मिथ्यादृष्टी असताना जो तो अनादी मिथ्यादृष्टी आहे. अनादी मिथ्यादृष्टी याचा अर्थ अनादी काळापासून तो मिथ्यात्वामध्येच आहे. तर मग त्याला मिथ्यात्व नावाचं एकच कर्म आहे. आणि आता जसा त्यानं सम्यक्त्वाचा पुरुषार्थ केला तर त्याच्या मिथ्यात्व कर्माचे तीन तुकडे पडले. एक मिथ्यात्व, एक सम्यक मिथ्यात्व, एक सम्यक्त्व प्रकृती. आणि पुन्हा जर तो मिथ्यादृष्टी झाला काही केल्यानंतर तो साधी मिथ्यादृष्टी झाला. लक्षात आलं का? मग तो मिथ्यादृष्टी झाल्यानंतर पण त्याच्या मिथ्यात्व कर्माचे तीनच तुकडे असतात. मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. कारण ते तिथून तीन तुकडे पडले होते. आणि अल्पावधीत 6 महिन्यांच्या आत जर त्याने पुन्हा सम्यक्त्व प्राप्त केलं नाही तर ते तीन तुकडे पुन्हा जोडले जातात आणि पुन्हा मिथ्यात्वाचा एकच गठ्ठा तयार होतो. काय ढंगपाटीलांना काही समजतं की नाही? समजलं पाहिजे. छान. हा, तुकडे पडलेल्याचं मिथ्यात्व. हा, फरक काय नाही ना? फरक आहे ना? का फरक नाही? प्रश्न काय कळाला? पहिल्या गुणस्थानातलं मिथ्यात्व आणि चौथ्या गुणस्थानात तीन तुकडे पडल्यानंतरचं मिथ्यात्व, याच्यामध्ये काही फरक आहे की नाही? काय माहिती काय फरक आहे? पहिल्या मिथ्यात्वामध्ये सगळेच आहे, तिन्ही आहेत. आणि नंतरच्या मिथ्यात्वामध्ये फक्त मिथ्यात्व आहे. सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक्त्व प्रकृतीचा तुकडा बाजूला पडलाय. हा, दुसरा महत्वाचा फरक, पहिल्या गुणस्थानात मिथ्यात्वाचा जो एकच तुकडा आहे, अखंड आहे, तो सक्रिय आहे. त्याच्या उदयामुळे जीव मिथ्यादृष्टी आहे. आणि चौथ्या गुणस्थानामध्ये जो मिथ्यात्व नावाचा तुकडा पडलाय तो निष्क्रिय आहे, त्याचा उदय नाही आहे. आणि उदय नसल्यामुळे, तो निष्क्रिय असल्यामुळे त्याची चौथ्या गुणस्थानामध्ये सम्यक दृष्टी रूप अवस्था आहे. जर त्याचा उदय आला, जर तो मिथ्यात्वाचा तुकडा सक्रिय झाला तर त्याचा चौथा गुणस्थान राहणार नाही, तो पहिल्या गुणस्थानात येणार. म्हणजे चौथ्या गुणस्थानातल्या सम्यक दृष्टी जीवाकडे मिथ्यात्व नावाचं द्रव्य कर्म हजर आहे, अस्तित्वात आहे.
परंतु ते उदयाला आलेलं नाहीये. उद्या अभावी क्षय आहे का? हा त्याचा उदयाभावी क्षय आहे. तो दुसऱ्या रूपामध्ये उदयाला आलाय, सम्यक तो प्रकृती रूपाने. समजलं का? सम्यक मिथ्यात्व रूपाने, तो दुसऱ्या रूपाने उदयाला येणार, मिथ्यात्व रूपाने उदयाला येणार नाही. त्याला थांबवून ठेवलेला आहे, त्याचा उपशम केलेला आहे औपशमिक सम्यक दर्शनामध्ये. समजलं काय सांगायचं आहे? अशा प्रकारे ही गोष्ट आपण जाणून घेतली पाहिजे की मिथ्या दृष्टी जीवाकडे तर मिथ्यात्व नावाचा एकच कर्म आहे, आणि सम्यक दृष्टी झाल्यानंतर त्याचे 3 तुकडे पडणार आहे. काय करूया 3 तुकडे पाडायसाठी? कुठे घाव घालूया? दिसले तर घाव घालणार, कर्म तर दिसतच नाही. बाबा रे, तुला कर्मांमध्ये काही करायची आवश्यकता नाही. तू तुझ्या अंतरंगामध्ये सम्यक्त्वाचा पुरुषार्थ कर, तू भेद विज्ञान कर, तू त्या प्रज्ञारूपी छैनीने स्वतःचा चैतन्य भाव अलग आणि हे क्रोधादी मोह भाव अलग, अशा प्रकारे भेद विज्ञान कर. बाकीच्या कर्मांची व्यवस्था कर्म बघून घेईल. आणखी शब्द येतो हा सदावस्था रूप उपशम. हा. सम्यक मिथ्यात्वता. हा आणि ते पुढच्या पुढे होणाऱ्यांचं सदावस्था रूप उपशम होतं. हा सदावस्था रूप उपशम म्हणजे काय? सद अवस्था रूप म्हणजे आहे, परंतु उपशमामध्ये आहे, म्हणजे त्याचा उदय होत नाहीये. उदय होत नाहीये, सत्तेमध्ये पडून आहे, परंतु त्याचा उदय होत नाही. याचं नाव आहे सत अवस्था रूप उपशम. सत म्हणजे असणं, आहे परंतु उदयाला नाही. ते पुढे येणारे असा एक शब्द येतो. हा, भविष्यकालीन येणाऱ्या स्पर्धकांचा असा तो उदय, भविष्यकालीन स्पर्धकांचा उदयाभावी क्षय आणि वर्तमानकालीन देशघाती स्पर्धकांचा सदावस्था रूप उपशम. हा, अशा प्रकारे ती व्याख्या येते. क्षयोपशमाच्या व्याख्येमध्ये हे शब्द येतात. बरोबर. थोडक्यात काय, आपण ह्या 28 कर्म प्रकृतींविषयी पहिल्यांदा हे जाणून घेतलं पाहिजे की चारित्र्य मोहनीय कर्माच्या 25 प्रकृती आहेत, दर्शन मोहनीय कर्माच्या 3 प्रकृती आहेत, आणि हे सर्व द्रव्य कर्म या जीवाला संसारासच कारणीभूत आहेत. ठीक आहे. साधन गुणस्थानात येते. हा सम्यक तो मिथ्यात्व. हा, बरोबर आहे ना. सम्यक मिथ्यात्व प्रकृतीचा उदय असला की जीव नाही, ह्याच्यामध्ये मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व, मिथ्यात्व, साधारण आणि सम्यक मिथ्यात्व. हे सम्यक मिथ्यात्व रूप जी दशा असते त्यामध्ये तो जीव येतो. समजलं? आणि जो सम्यक तो प्रकृतीचा उदय असताना जीवाला क्षायोपशमिक सम्यक दर्शन घडतं, क्षायोपशमिक सम्यक दर्शन घडतं. आणि सम्यक मिथ्यात्व नावाच्या प्रकृतीचा उदय आला असता जीव या गुणस्थानात येतो. कोणत्या? 3ऱ्या गुणस्थानात. साधन. हा, आणि मग तो मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व, सम्यक प्रकृती या 3 पैकी मिथ्यात्वाचा उदय आला तर तो मिथ्यात्वामध्येच असणार, आणि सम्यक प्रकृतीचा उदय आला तर क्षायोपशमिक सम्यक दृष्टी असणार, आणि सम्यक मिथ्यात्वाचा उदय आला तर तो कोणत्या गुणस्थानात असणार? नाही साधन. सदावस्था रूप उपशम. नाही, 3ऱ्या गुणस्थानात जातो. 3ऱ्या गुणस्थानामध्ये त्या जीवाची परिणती होते. पहा, तर अशा प्रकारे या नाही, सम्यक मिथ्यात्वामध्ये फार काळ राहत नाही, अंतर्मुहूर्त काळ राहतो. अंतर्मुहूर्त कोणतं हे सांगितलं? कोणत्या कर्मामध्ये? मोहनीय कर्मांतर्गत दर्शन मोहनीय. हा, या प्रकृतींची नावं आहेत सर इथे जी लिहिलेत की नाही आपण. दर्शन मोहनीयाच्या खाली सम्यक्त्व, मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्व ही प्रकृतींची नाव आहे, गुणस्थानांची नाही. नाही, मग मी सम्यक्त्व प्रकृती. हा, ही प्रकृती साधन मध्ये येते का? साधन गुणस्थान. दुसरी की तिसरी जर आम्ही बघून सांगतो तुम्हाला, 2रं की 3रं गुणस्थान. पण नक्की नियमाने मिथ्यात्वाचा उदय झाला असता जीव पहिल्या गुणस्थानात येतो, आणि सम्यक प्रकृतीचा उदय झाला असता क्षायोपशमिक सम्यक दृष्टी होतो, मिथ्या दृष्टी नाही. सम्यक्त्वाला घातत नाही. सम्यक्त्व प्रकृती नावाचं कर्म सम्यक्त्वाला घातत नाही, त्याच्यामध्ये केवळ दोष उत्पन्न करतं. चलमल अगाढ दोष
यांची उत्पत्ती करतं. आणि सम्यक मिथ्यात्व नावाची प्रकृती आहे, ती जीवाला ना सम्यक दृष्टी होऊ देते ना मिथ्या दृष्टी, त्या दोघांच्या मध्ये त्याला झुलवत राहते. तो जीव ना सम्यक दृष्टी म्हणता येतो ना मिथ्या दृष्टी म्हणता येतो. अशा या विचित्र अवस्थेला त्या जीवाची परिणती प्राप्त होते. तर अशा प्रकारे मोहनीय कर्म याच्या अंतर्गत दर्शन मोहनीयाचे 3 प्रकार आणि चारित्र्य मोहनीयाचे 9 कषायाचे 9 आणि अनंतानुबंधी इत्यादी चतुष्का संबंधी 16 अशा प्रकारे एकूण 9 आणि 16 25 प्रकृती येथे होतात. आता मग पुढचं येतं अंतराय कर्म, मोहनीय आणि त्यानंतर अंतराय कर्म. त्या अंतराय कर्माचे पुन्हा 5 प्रकार आहेत. मग त्यामध्ये दान, लाभ, भोग, उपभोग आणि वीर्य हे अंतरायाचे प्रकार नाही आहेत. हे तर जीवाच्या वीर्याचे म्हणजे शक्तीचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये अंतराय होणं याचं नाव अंतराय कर्म आहे. किती गंमत आहे. कधी विचारला अंतराय कर्माचे प्रकार सांगा तर पटकन सांगतात दान, लाभ, भोग, उपभोग, वीर्य. हे अंतराय कर्माचे प्रकार नाही आहेत, हे जीवाच्या शक्तीचे प्रकार आहेत. त्यांच्यात बाधा व्हायला पाहिजे, मग त्याचं नाव होणार दान अंतराय, दानांतराय. भोग अंतराय, लाभांतराय, उपभोग अंतराय, वीर्यांतराय. असा अंतराय शब्द जोडला तर मग ते कर्मांचे परिणाम होणार, अन्यथा तिथे जीवाचे परिणाम आहे. बोला, दान देणं हा जीवाचा परिणाम आहे का कर्माचा परिणाम आहे? जीवाचा. आता त्या दान देण्याच्या परिणामामध्ये बाधा आली तर मग ते कर्म झालं, मग त्याचं नाव आलं दानांतराय नावाचं. ठीक आहे ना. खूप छान चर्चा आहे या अंतर्गत, अद्भुत आहे. उद्या आपण चर्चा करूया याची अंतराय कर्माची. फक्त एक तुम्हाला सांगतो, आता आपल्याला कोणत्याही तीर्थंकरांचा समागम नाही आहे, संयोग नाही आहे, लाभ आपण मिळवू शकत नाही. पंचम काळामध्ये तीर्थंकर होत नाही, बरोबर ना. पण विवेक क्षेत्रामध्ये सुद्धा तीर्थंकर आहेत की नाही? त्यांची दिव्यध्वनी फिरते की नाही? फिरते ना, नक्की खात्री आहे. फिरत असणार की नाही? कुंद भगवान तिथे जाऊन दिव्यध्वनी ऐकून आले होते ना, मग तिथले जीव तरी लाभान्वित होतात की नाही? मग तिथले जीव लाभान्वित होतात की नाही? जे असतील ते, जे लाभार्थी असतील ते. बरं, मग त्यांची ती ओंकार रूप दिव्य ध्वनी आपल्याला का नाही ऐकू शकत आपण? समजलं का? आपल्याला लाभ मिळत नाहीये, त्यामुळे आपल्या लाभांतराय कर्माचा उदय आहे. भगवंतांना अनंत चतुष्टय प्राप्त झाले की नाही? भगवंतांना अनंत चतुष्टय प्राप्त झालेला, त्यांची अनंत शक्ती व्यक्त झाली की नाही? मग तिचा लाभ आम्ही का नाही घेऊ शकत? आमच्या वीर्यांतराय कर्माचा उदय. समजून घ्या. म्हणजे तीर्थंकरांचं समोषण लागलेलं आहे, दिव्यध्वनी कीर्ती आहे, सर्व प्रकारे धर्माची प्रभावना होते आहे, परंतु आम्हाला त्याचा लाभ मिळत नाहीये. जर खरोखर खरोखर एखाद्या जीवाच्या अंतराय कर्माचा क्षयोक्षम झाला, त्याची शक्ती व्यक्त झाली, तर तो इथे बसून सुद्धा तीर्थंकरांच्या वाणीचा लाभ घेऊ शकतो. फक्त त्याच्या अंतराय कर्माचा क्षयोक्षम वाढला पाहिजे. अगदी बरोबर, त्यांचाही उल्लेख येतो. काय विशेष आहे? त्यासाठी आमच्याकडे तेवढी पात्रता नाहीये. आम्हाला योग्य गुरु मिळत नाहीत, आम्हाला योग्य दिशा दाखवणारे मिळत नाहीत, आम्हाला चांगले संयोग मिळत नाहीत. बाबा रे, तू दुसऱ्यांना दोष देऊ नकोस, तुझ्या कर्माकडे बघ, आणि कर्माकडे पण बघू नकोस, स्वतःच्या परिणामांकडे, पुरुषार्थाकडे पहा. जर तुझे परिणाम झाले, जर तुझा पुरुषार्थ झाला, तर अनुकूल बदल कर्मांमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, आणि कर्मांमध्ये अनुकूल बदल झाला तर परिस्थितीमध्ये बदल झाल्या वाचून राहणार. माणसाचं उलटच आहे. मला काहीतरी बदल पाहिजे असला तर मी बदल कुठे करतो? तुमच्यात बदल व्हायला पाहिजे. काय तुम्ही सकाळी लवकर उठायला पाहिजे, दुसऱ्यांच्याच बदल झाला. मला बदल हवे ते दुसऱ्यांच्या. जैन दर्शन सांगतं, हा दुसऱ्यांच्यात बदल नक्की होतील, पहिल्यांदा तू तुझ्यात बदल कर.
कित्येक आई वडिलांची तक्रार असते, मुलं ऐकतच नाही. कितीही सांगितलं तरी मुलं ऐकतात. शिक्षक आहे ना आम्ही, आमच्याकडे येतात पालक, काय सांगत येतात, आमचा मुलगा आमची मुलगी आमचं ऐकत नाही, तुम्ही जरा सांगा. तुम्ही जन्मदाते, तुमचंच ऐकत नाही तर मग नाही तुमचं ऐकतात काय? का ऐकत नाहीत? कारण हे समजून घेतलं पाहिजे की आम्ही त्याच्यामध्ये बदल घडवायचा प्रयत्न करतो. हा ठीक आहे, तो बाह्य प्रयत्न म्हणून करायला हरकत नाही, केलाही पाहिजे. पण जैन दर्शन सांगतं त्याच्यामध्ये बदल हवा असेल तर बदल आपल्यामध्ये करावा लागतो. मग आमच्यामध्ये बदल करून काय उपयोग? नाही, तो ऐकेल, त्याला ते ऐकणं भाग पडेल असा कोणता तरी बदल आमच्यामध्ये घडवावा लागेल. कदाचित आम्हाला सांगण्याची पद्धत बदलावी लागेल, कदाचित आम्हाला आमची पात्रता वाढवावी लागेल, कदाचित आम्हाला काही अनुभव गोळा करावा लागेल. काही ना काहीतरी आमच्यामध्ये त्रुटी आहे, काही आमच्या वचनांमध्ये ताकद नसेल, शब्दप्रयोग, काही ना काही त्रुटी आहे, म्हणूनच तो आमचं ऐकत नाहीये. समज मी आया, काहीतरी आमच्या चुका असतील, कुठे ना कुठेतरी त्रुटी आहे. मग जैन दर्शन सांगतं की पहिल्यांदा तुम्ही तुमच्यातल्या त्रुटी दूर करा, मग काय घडेल? मग गॅरंटी आहे का बदलाची? तुझ्यातली त्रुटी दूर झाली की तुझ्या कर्मांमध्ये बदल घडेल. तुझ्या कर्मांमध्ये बदल घडला की आपोआप परिस्थितीमध्ये बदल घडल्या वाचून राहतच नाही. हा नियम आहे आणि याच्यावर कोणाचाही विश्वास बसणं शक्य नाही. काय ज्याची होणहार भली आहे, ज्याची सर्व प्रकारे सिद्धी होण्याची वेळ आलेली आहे, ज्याला सर्व गणित सुटण्याची पात्रता आलेली आहे, त्यालाच हा उपदेश रुचणार आणि तोच त्याचा अवलंबन घेणार आणि तोच त्याला सोडवणार. हे जर सगळ्यांनाच पटलं असतं, समजलं असतं तर सगळेच अरिहंत सिद्ध झाले असते. पण त्या सीट्स कमी आहेत ना, त्या जागा कमी आहेत. तुम्ही असं म्हणता आणि स्वतःचा बचाव करता. बचाव करायचा संबंध नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. आपल्यातच बदल केला. हा, जो बदल मला इतरांच्यात हवा आहे तो करण्यासाठी सुद्धा पुरुषार्थ प्रयत्न कुठे करायचे आहेत? माझ्यामध्येच करायचे. वय वाढेल तसं शक्ती कमी होत चालली आहे, वय वाढेल तसं रूप कमी होत चाललेलं आहे, वय वाढेल तसं बुद्धी किंवा स्मरण शक्ती थोडीशी क्षीण होत चाललेली आहे. मग काय करायचं? सुंदर दिसण्यासाठी आरसा सजवायचा. काय करायचं? आरशातलं प्रतिबिंब आहे ते जर सुधारायचं असेल तर च्यवनप्राश स्वतः खायला पाहिजे ना. काय दूध स्वतः पिलं पाहिजे, जे काय असेल ते प्रयत्न स्वतः केले पाहिजेत ना, कसरत स्वतः केली पाहिजे. ते मूळ रूप बिंब बदललं तर प्रतिबिंब बदलणार. हा विचार करण्यासारखा सिद्धांत आहे, विचार करण्यासारखा. आणि जैन दर्शन हे पण सांगतं की समोरचा ऐकला पाहिजे. हा अट्टहास सुद्धा योग्य नाही, कारण ते त्याच्या योग्यतेवर आहे. पण नक्की तो ऐकणारच अशा प्रकारचा निमित्त नैमित्तिक संबंध सुद्धा आहेच आहे. हे जरा फार कठीण आहे. मी आता जे सांगतो ते, एकीकडे तर म्हणता एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याच्या अधीन नाही, एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता धरता हरता नाही, आणि दुसरीकडे म्हणता दुसरं द्रव्य नाक घासत समोर येतं. हे दोन्ही कसं शक्य आहे? या दोन्ही कथनांचा सुमेळ आहे. कसा सुमेळ आहे? एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याच्या अधीन नाही, हे खरंच आहे. या द्रव्यामुळे दुसऱ्या द्रव्यामध्ये काही घडतं हे शक्यच नाही. परंतु जेव्हा एखादं द्रव्य स्वतःमध्ये आमूलाग्र बदल करतं, उत्थानाला प्राप्त होतं, परम उत्कर्षाला कल्याणाला प्राप्त होतं, अप्रतिम शुद्धतेला प्राप्त होतं, तेव्हा त्या द्रव्याच्या योग्यतेचा उदय झाल्यानंतर निमित्त नैमित्तिक संबंधच इतका घनिष्ठ आहे की त्या द्रव्याच्या योग्यतेने त्याच्यामध्ये याला अनुकूल असाच बदल घडतो, याला प्रतिकूल असं ते द्रव्य राहतच नाही. मग त्या द्रव्यामध्ये अनुकूल बदलच व्हायला पाहिजे हे कोणी नक्की केलं? कुणी नाही नक्की केलं. त्या द्रव्याची तशीच योग्यता येते.
हा सृष्टीचा अलौकिक नियम आहे. मला माहिती आहे यातलं काही सुद्धा कळालं नाही तुम्हाला. मला माहिती आहे ना, का कारण मी याचं केवळ सैद्धांतिक रूपच सांगितलं, त्याला काही स्पष्टच केलं नाही. पार्श्वनाथांचं आणि कमठाचं वैर सुरू होतं केव्हापासून? अनेक जन्मांपासून, 10, 12, 14 जन्मांपासून भांडत होते मला आणि प्रयत्न करत होते. तो कमठाचा जीव त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करत होता आणि हे त्याच्यामध्ये शांत राहण्याचा प्रयत्न करत होते, त्याला समजावण्याचा प्रयत्न करत, त्याला सुद्धा कल्याणाला प्राप्त करण्याच्या मार्गामध्ये लागलेले होते. बोला, मग सुधारले का? सुधारू शकले का? पार्श्वनाथांचा जीव कमठाला सुधारू शकला का? नाही म्हणता, मला तर सुधारलेला दिसतो. नंतर हात जोडत आला. केव्हा? जेव्हा कमठानं शेवटच्या भावामध्ये उपसर्ग केला आणि हे अजिबात चलायमान झाले नाही, केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. यानं पत्थर आणि ओले आणि हे आणि ते भयंकर उपसर्ग केला. तो उपसर्ग सहन झाला नाही धरणेंद्र पद्मावतींना. बोला, त्यांना पाहावलं नाही, ते आले धावून कुणाची रक्षा करायला? पार्श्वनाथांची रक्षा करायला. त्यांना कशाच्या रक्षणाची आवश्यकता? का आवश्यकता नाही? कारण ते एवढे अतुल्य बलधारी. तीर्थंकरांचा जीव जन्मतःच एक अंगठा दाबल्यानंतर मेरू पर्वत हलून जावा एवढी त्या बाळात ताकद असते. काय? नुकत्याच जन्मलेल्या बाळात ताकद असते एवढी की सौधर्म इंद्र सुद्धा नतमस्तक व्हावा. मग सौधर्म इंद्रापेक्षा फार छोटे देव हे कोण? धरणेंद्र पद्मावती. त्या तुलनेत खूप लहान देव. मग ते त्यांची रक्षा काय करणार? ते रक्षा नाही करी, त्यांनी रक्षा करण्याचा भाव केला की त्रिलोकीनाथ भगवान अशा प्रकारे उपसर्गाला प्राप्त होत आहेत, तर त्यावेळेला आपण त्यांचा मान राखला पाहिजे. त्या कमठाने केलेल्या उपसर्गामुळे त्यांना काही दुःख होत नाही, त्यांना काही क्षती होत नाही, त्यांना काही जखम होत नाही, की त्यांना काही दुखत नाही, पण शोभत नाही. स्वर्गातला एखादा सामान्य देव तीर्थंकर होणाऱ्या मुनिराजांचं वर असा उपसर्ग करतो, हे शोभत नाही आणि त्यात ते दुःखी झाले. आणि म्हणून स्वतःच्या विकल्पाला दूर करण्यासाठी, समजलं का? स्वतःला त्या विकल्पातून दूर करण्यासाठी त्यांनी मग त्या मुनिराज पार्श्वनाथांची काय केली? रक्षा केली. मग त्याच वेळी काय झालं? इकडे ते रक्षा करतात न करतात तोपर्यंत त्यांनी ध्यान लावलं, श्रेणी आरोहण केलं आणि केवळ ज्ञानाला प्राप्त झाले. बोला, मग धरणेंद्र पद्मावती म्हणाले कमठाला, कर आता उपसर्ग, असला दम तर. का? देशपांडे सर, काय झालं? मग करताच येत नाही. केवळ ज्ञान प्रकट झाल्यानंतर उपसर्ग करताच येत नाही. सगळे स्वर्गातले देव आल्यावर काय उपसर्ग करतोय? मग काय घडलं पुढच्या क्षणाला? केवळ ज्ञान झाल्या 12-14 भावांपासून हात धुवून मागे लागलेला कमठाचा जीव ताबडतोब हात जोडून त्याच पार्श्वनाथांची मनोभावे साग्र संगीत पूजा करू लागला. ताबडतोब इकडे केवळ ज्ञान झाला आणि इकडे तो भक्त बनला. बोला, काय बिघडलं होतं? तासभर आधी पूजा करायला, नतमस्तक व्हायला काय बिघडलं होतं? बिघडलं होतं म्हणजे विचार करा, एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता नाही, म्हणून पार्श्वनाथांचा जीव त्याला सुधारू शकला नाही, त्याला सन्मार्गावर आणू शकला नाही. परंतु पार्श्वनाथांनी त्याला सुधारण्याचा उद्योग सोडून दिला आणि काय केलं? स्वतःला सुधारलं. म्हणजेच शुद्धोपयोगामध्ये रमले, केवळ ज्ञानाची प्राप्ती केली, अरिहंत बनले आणि अरिहंत बनल्या स्वतःच्या योग्यतेने असा पुरुषार्थ केल्यानंतर या द्रव्याची सुद्धा अशीच योग्यता आली की यानं सुद्धा त्यांचेच पाय धरावेत. हा मी अनुकूल बदल तुम्हाला सांगत होतो. कमठाला सुधारण्यासाठी पार्श्वनाथांनी काय केलं? जोपर्यंत कमठाला सुधारत बसले तोपर्यंत त्यांना दाद दिली नाही.
आणि जेव्हा स्वतःमध्ये बदल केला, स्वतःची पात्रता वाढवली, स्वतःचे गुण प्रकट केले, तर स्वतःचं तर कल्याण झालंच, कमट पण बदलला. धाव दे कमट आणि काय, आम्हाला आमच्या मुलाला बदलायचं आहे. मग आम्ही काय करू? समजलं काय म्हणायचं आहे? की तो बदल आमच्यात करायला पाहिजे. मग काय गॅरंटी? आम्ही आमच्यात बदल कसा आहे, तुम्ही गॅरंटी देत असला तर आम्ही बदलणार आहे. नाही समजलं? तुमच्याकडे गॅरंटी नसली तर आम्ही उगीच प्रयत्न करत बसू. होय असं आहे. तर बाबा रे गॅरंटी आहे की त्याची गॅरंटी बदलायची मिळेल न मिळेल, परंतु तुझ्यामध्ये बदल केल्यानंतर तू सुखी होशील, तुझी पात्रता वाढेल, तुझे सद्गुण वाढतील, ही गॅरंटी. आणि मग ते द्रव्य शुद्धतेला प्राप्त झालं की त्याच्या निमित्तामध्ये असणारी द्रव्य सुद्धा त्यांच्या योग्यतेने शुद्धतेला प्राप्त झाल्याशिवाय राहतच नाही. माहितीये, तीर्थंकरांना जन्म देणारे आई वडील हे नियमाने मोक्षगामी असतात. तीर्थंकरांना आहार देणारा जीव तीर्थंकरांपेक्षा अगोदर मोक्षाला जातो, प्रथम आहार देणारा. हा त्याच भावामध्ये तीर्थंकरांच्याही बहुतेक अगोदरच, कारण तीर्थंकरांना भरपूर काम करायचं असतंय, सगळ्या जगाला उपदेश द्यायचा असतोय, त्याला तेवढं काय काम नसतंय, म्हणजे अनिवार्यता नसते, त्यामुळे तो लवकर मोक्षाला जातो. बोला, म्हणजे इकडे या जीवाने आपली पात्रता वाढवली की त्याच्या निमित्ताने त्याच्या संपर्कात येणारे जे द्रव्य आहे त्यांच्यामध्ये सुद्धा त्याला अनुकूलच दशा होते. बोला, असं का घडत नाही? तुम्ही उलटा विचार करा. हे लांबतंय पण तुम्ही विचार करा याच्यावरती. आम्ही विचार करत नाही. तीर्थंकरांना प्रथम आहार देणारा जीव नरकात का जात नाही? का? प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता धरता हरता, त्याला पण ना विचार करा जरा. का म्हणजे आहार दिला म्हटल्यावर मोक्षालाच जायला पाहिजे असं काय नियम आहे? नाही, नियम आहे सोडाशास्त्रात, पण का? कारण एवढ्या विशुद्ध परिणामी, एवढ्या जगदोद्धारक, इतक्या त्रिभुवन पालक आणि त्रिकाल दर्शी तीर्थंकरांना प्रथम आहार म्हणजे तो पात्र जीव आहे, तो इतका महान पुण्योदयी आणि महान प्रतिमा काय पराक्रमी जीव आहे. मग त्याच्या संपर्कात येणाऱ्या, त्याच्यामुळं नाही, त्याने स्वतःची योग्यता जागृत केल्यानंतर निमित्त नैमित्तिक संबंध एवढा घनिष्ठ आहे की त्याच्या संपर्कात येणाऱ्या जीवाची सुद्धा त्याच्या योग्यतेने चांगलीच दशा होते. हा, समजलं का? हे सहज असं घडतं. हा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. मी सांगणार होतो एक आणि सांगितलं एक, काय? पण जे सांगितलं ते फार कामाचं सांगितलंय. आम्हाला बाह्यामध्ये जो काही बदल अपेक्षित आहे निश्चित तो केला करण्याचा भाव होतो, केलाही पाहिजे. गृहस्थ आश्रमात असे भाव होतात, पण त्याचा जो आम्ही अत्यंतिक हट्ट धरतो ना, हे का घडत नाही? मी किती वेळा सांगायचं, हे समजत कसं नाही? बाबा रे, त्रुटी तुझ्यात आहे, तुझ्या सांगण्यात आहे, तुझ्या व्यक्तित्वात त्रुटी आहे, म्हणून समोरचा ऐकत नाहीये. मग त्याला सांगून टाकायचं काय? नाही बाबा, चूक माझ्यातच आहे, त्याला काय सांगू नका. ज्याला काय सांगायचंय ते व्यवहारामध्ये जे काय सांगायचंय तेच सांगत राहा, पण स्वतःला हे सांगा की नाही, कुठेतरी चुकते, चूक माझ्यामध्येच आहे. आणि जेव्हा मी माझी चूक सुधारेन, जेव्हा मी माझ्यात गुणविकास करेन, माझी पात्रता वाढवेन, साहजिकच माझ्या कर्मांमध्ये बदल होईल. आणि कर्मांमध्ये बदल झाला की बाह्य परिस्थितींमध्ये सुद्धा बदल झाल्याशिवाय राहणार. सहजानंदी शुद्ध स्वरूपी अविनाशी हूँ आत्मस्वरूपी. सहजानंदी शुद्ध स्वरूपी अविनाशी हूँ आत्मस्वरूपी. सहजानंदी शुद्ध स्वरूपी अविनाशी हूँ आत्मस्वरूपी. जिनवाणी
या वाणी के ज्ञान से सूझे लोका दो, सो वाणी मस्तक नमो सदा देत हूँ।